टोपी घातली असेल तर आम्ही समजू शकतो, त्यातून ते लोकांपासून लपून ते कदाचित बीजेपीच्या मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले असतील। पण बोर्डिंग पासवरचं नाव जर बदललं गेलं असेल तर ते योग्य नाही, कारण का हा अधिकार कोणालाच नाही। कारण का शेवटी जर बोर्डिंग पासवरचं नाव बदललं जात असेल तर उद्या जाऊन कुणीही चुकीच्या प्रवृत्तीचा व्यक्ती बोर्डिंग पासवरचं नाव बदलून विमानात जाऊ शकतो आणि चुकीची एखादी घटना त्या ठिकाणी होऊ शकते। त्याच्याचबरोबर बोर्डिंग पासवर नाव हे आपलंच असावं, जे आपल्याला दिलं गेलं आहे। हा एक आपला अधिकार आहे आणि संविधानाने दिलेला तो अधिकार आहे। बोर्डिंग पासचा नाही, पण नाव आपलं जे आहे ते तसंच ठेवलं, लागेल तसं नाव बदलणं हे काही योग्य नाही। आणि अधिकार व्हीआयपीला जर तुम्ही बदलत असाल तर मग बाकीच्यांनी चूक काय केली? त्यामुळे हे जे नाव बदलण्याचं आहे ते खरं आहे का, आणि जर खरंच ते घडलं असेल तर खूप मोठी गोष्ट ती आहे, नाहीतर एक फार मोठा लॉ तिथं कुठेतरी तोडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। मी तुम्हाला एकच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जो काही आज राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे। महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी 2013-14ला आपलं राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि आपण सगळ्यांनी मिळून तिथं 16% आरक्षण दिलं होतं। त्यात काही भरत्या सुद्धा सुरू झाल्या। मग बीजेपीचा एक कार्यकर्ता कोर्टात गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ते चॅलेंज केला निर्णय। तो निर्णय चॅलेंज केल्यानंतर ज्या मुलांना तिथं सरकारी भरतीमध्ये संधी मिळाली की त्यापासून ते हुकले, कोर्टात केसेस झाले। आता भाजपचा तो कार्यकर्ता कोण तर सदावर्ते, कुणी सांगण्यावरनं ते गेले ते त्यांनी सांगावं। पण देवेंद्र फडणवीस साहेबांना हा व्यक्ती देव मानतो, मग त्या देवाली नाही तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला सांगितलं असं, बाबांनो मराठा समाजाचा विषय कोर्टात तू जाऊ नको, तर मग तो थांबला असता। त्यावेळेस त्यांनी चॅलेंज केलं, कोर्टात हाणून पाडलं। आता सुद्धा तोच व्यक्ती तिथं कोर्टात गेलेला आहे। त्यामुळे आपल्याला जर बघायचं झालं तर संविधान, त्यानंतर कोर्टात टिकण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे। आणि जर कोर्टात खऱ्या अर्थाने हे आरक्षण टिकावं यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे असेल तर कुठेतरी घटनादुरुस्ती करावी लागेल। आणि घटनादुरुस्ती करण्याचा विषय असेल आणि 50%च्या पुढे जाऊन आपल्याला घटनादुरुस्ती करायची असेल तर आपल्याला केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्येच हा मुद्दा मांडावा लागेल, तरच हा कोर्टात टिकेल अशी भूमिका अनेक तज्ज्ञांनी तिथे घेतलेली। आमचा सगळ्यांचा प्रयत्न नाही तर आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे। उगाच उद्या जाऊन प्रयत्न करायचे, परत कोर्टात कोणीतरी जातं, परत ते अडचणी देतात। याच्यामुळे अनेक मराठा समाजाची युवा पिढी ही आज अडचणीत आलेली आपण सगळ्यांनी बघितली।